संघर्ष न्यूज प्रस्तुत जागर स्त्री शक्तीचा या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे। आज आपल्या सोबत चर्चा करण्यासाठी आलेल्या आहे कर्मयोगी योगा स्टुडिओच्या संस्थापिका गायत्री गायडे। ताई तुमचं स्वागत आहे। नमस्कार, थँक्यू फॉर इन्व्हाइटिंग मी। ताई मला सगळ्यात पहिले तर हे सांगा की तुम्ही योगा थेरपिस्ट होण्यासाठी कोणतं प्रशिक्षण किंवा शिक्षण घेतलं? तसं पाहिलं तर योगामध्ये मला खूप आधीपासूनच इंटरेस्ट होता आणि मूळतः माझी अशी इच्छा होती की योगाला आपण एक मेडिकली पण बॅकग्राऊंड असलं पाहिजे, थोडंफार आपलं म्हणजे बॉडी अॅनाटॉमी किंवा आपल्या शरीराबद्दल जर आपल्याला सायंटिफिकली माहिती असेल तर जे माझ्याकडे येणार आहेत पेशंट्स म्हणा किंवा जे काही नागरिक असतील त्यांना पण एक मी वेगळ्या प्रकारे त्यांना अॅनाटॉमी त्यांची कळेल, मला फिजिओलॉजिकली त्यांच्यावरती लक्ष देतात, म्हणून मग मी मास्टर्स केलं। म्हणजे मास्टर्स म्हणजे सायन्स बॅकग्राऊंड ठेवून मी योगा थेरपी केलं। म्हणजे माझं MSc इन योगा थेरपी आहे। मी त्याचं शिक्षण म्हणजे मास्टर्स मी बँगलोरला केलं SVS युनिव्हर्सिटी मधून आणि तिथून मग बाकी योगा थेरपीची जर्नी स्टार्ट झाली। ताई जर का आपल्या प्रेक्षकांना तुमच्याकडे योगासाठी यायचं असेल तर तुमचा ऍड्रेस वगैरे थोडासा सांगताल का? तसं आपलं कराळे क्लब हाऊस साविडी नाका इथे आपण म्हणजे आपल्या कर्मयोगीचा स्टुडिओ आहे आणि तसं पाहिलं तर अगदीच ज्यांना थेरपीज घ्यायची आहे तर त्यांना आपण घरपोच सुद्धा सेवा देतो। म्हणजे त्यांचे पर्सनल ट्रेनिंग्स असतील ते सुद्धा घेतो किंवा काही महिला असतील प्रीनेटल किंवा पोस्टनेटल साठी असतात, म्हणजे ज्यांना प्रेग्नन्सी मध्ये योगा करायचं सो त्यांना घरीच जाऊन आपण प्रशिक्षण देत असतो। ताई मला एक सांगा की योगा थेरपी ही सामान्य योगापेक्षा काहीतरी वेगळं असतं का? येस, डेफिनेटली। आता हेल्दी बॉडी आहे म्हणजे आता मला काहीच प्रॉब्लेम नाहीये पण मी चांगल्या प्रकारे योग करू शकते, तर तो एक नॉर्मल प्रकारचा आपण त्यांना योग देतो। पण जर काही स्पायनल प्रॉब्लेम असतील म्हणजे L4 L5 सारखे सध्या प्रॉब्लेम आहेत, काहींना S1 मध्ये इश्यू आहे, सर्वायकल इश्यू आहेत, लंबर इश्यू आहेत, परत अजून नी रिलेटेड असतात, काहींना म्हणजे बरेच असे आहेत एलिमेंट्स की ज्याच्यामुळे आपण नॉर्मल योगा त्यांना देऊ शकत नाही। सो त्यांना म्हणजे पूर्ण टोटली त्यांच्या आइलमेंटनुसार म्हणजे त्यांच्या आजारानुसार आपण योगा सेट करत असतो। मला एक सांगा की योगा थेरपी ही कोणत्या आजारांवर म्हणजे चांगल्या प्रकारे उपाय असू शकते? म्हणजे कोणता आजार म्हणते मी की मोठ्या प्रमाणाचे आजार आहे त्याच्यावर योगा थेरपी काम करू शकते का? येस, डेफिनेटली। तसं पाहिलं तर मी जिथून शिक्षण घेतलं तिथं ऑन्कोलॉजी म्हणजे कॅन्सर वरती सुद्धा निदान योगाने काढू शकतो असं तिथे प्रूफ केलेले आहे। येस, हे सुद्धा तिथे आहे, कारण आपण काय करतो सायकोलॉजिकली आणि योग थेरपी आणि शिवाय त्याच्यामध्ये आयुर्वेदिक बॅकग्राऊंड आपला म्हणजे ह्याला भेटलेला आहे भारताला, त्याचा उपयोग करून योग थेरपी कसं वर्क करते हे सुद्धा सांगितलेलं आहे। पण आपल्या इथे आपण नगरमध्ये मोस्टली तसे माझ्याकडे ऑन्कोलॉजीचे पण पेशंट्स आहेत सध्या की ज्याच्यावरती मी वर्क करते। इव्हन काही असे पेशंट्स आहेत की ज्यांना न्यूरोलॉजिकल प्रॉब्लेम आहेत, म्हणजे काही मानसिक उपचार त्यांना गरजेचा आहे, त्यांना देखील आपण सायकोलॉजिकली आणि योगा थेरपीने कसं वर्क करतो, म्हणजे हे सगळ्यात मोठे आजार झाले। पण त्यातल्यातच सगळे म्हणजे सध्या लाईफस्टाईल हॅबिट्समुळे आपल्याला स्पाईनचे आजार आहेत, सगळ्यात मोस्टली नीचे प्रॉब्लेम आहेत, त्याच्यानंतर बरेचसे आजार आपले हे ऐकलं असेल की आपल्याला सायटिकाचे प्रॉब्लेम आहेत, महिलांमध्ये तर सायटिकाचे प्रॉब्लेम सध्या खूप वाढत आहेत कारण फॉरवर्ड बेंडिंग खूप असतं। सो त्याच्यावरती उपाय म्हणून आपण योग थेरपीचा विचार करू शकतो। मी याविषयी थोडासा प्रश्न विचारते की तुम्ही आता म्हटलं की महिलांना थोडेसे प्रॉब्लेम्स आहेत, मला हे सांगा की आजकाल धावपळीचं जीवन आहे महिलांचं, त्यांना घरात करूनही बाहेर करावं लागतं, अशा वेळेस त्यांची खूप धावपळ होते, अशा वेळेस त्यांनी कोणत्या प्रकारचे योगा केल्या पाहिजे किंवा योगा त्यांना कशा प्रकारे मदत करू शकेल? डेफिनेटली। आता आपली जीवनशैली इतकी खराब झालेली आहे, इव्हन बायका घरामध्ये काम करतात, बऱ्याच गोष्टी बाहेरही काम करतात, घरातही काम करतात आणि तो जो स्ट्रेस आहे तो इतका हाय लेवलला आहे स्ट्रेस की त्याचे पडसाद आपल्याला असं वाटत नाही की ती तर दिसते ना इतकी काम दिसते आणि एवढं काम पण करते, तर मग त्याचा पडसाद कसा उमटतो की त्यांना PCOD PCOS किंवा मेनोपॉज स्टेट खूप लवकर येते, म्हणजे काही गरज नसताना 40च्या आधी मेनोपॉझल स्टेट येते किंवा मग ज्यांना गरज नाहीये म्हणजे मुलींमध्ये तर 13, 11, 12 वर्षापासून सुरुवात होऊन जाते पिरियडची, मग ते जेव्हा जे लवकर सुरुवात होते लवकर संपते या गोष्टींमध्ये मधला जो काळ आहे त्याच्यामध्ये PCOD PCOS सारखे आजार होतात आणि मेन म्हणजे इनफर्टिलिटीच्या ज्या आहेत गोष्टी ते सुरुवात झालेली मुलींमध्ये। सो हे स्ट्रेसच खूप कारणीभूत आहे, आपण जे बॅड हॅबिट्स आपल्याला आहेत ऑलरेडी त्याचाच परिणाम याच्यावरती। पण योगाने काय होतंय की आपण एक मानसिक संतुलन जे बिघडलंय ना ते परत जागेवरती आणण्याचं काम करतो। म्हणजे जे योगातले काही पोस्चर्स असतील किंवा काही आपण मेडिटेशन घेतो, प्राणायाम घेतो,
हे ऍक्च्युअल मध्ये माझ्या समोर घडलेल्या गोष्टीत की ज्या मुलींमध्ये ऍक्च्युअली रिव्हर्स झालंय त्यांचं पीसीओडी. पीसीओएस मध्ये भरपूर काम करावं लागतं, बट पीसीओडी ज्यांना आहे म्हणजे वर्षभर ज्यांचे आहेत प्रॉब्लेम त्यांचे सुद्धा मी रिव्हर्स केलेले. मोस्टली माझं काम मुलींसाठी पीसीओडी वरती आहे आणि सध्या पीसीओएस चे पण काही केसेस मी हँडल करते. आता आपण बघितलं तर पीसीओडी आणि पीसीओएस चे खरंच खूप प्रमाण वाढलेले आहे महिलांमध्ये. याचं काही कारण तुम्हाला माहिती आहे का की कशामुळे महिलांना हे जास्त प्रमाणात वाढले? नाही, तेच सांगितलं मी आता की आपली जीवनशैली अशी झाली की ज्याच्यामुळे स्ट्रेस जे आहे त्याच्यामुळे आपल्या हॉर्मोन्स वरती वेगळ्या प्रकारे परिणाम होतो. आणि एकदा आपल्या हॉर्मोन्स म्हणजे आता ते सायंटिफिकल बॅकग्राऊंड भरपूर आहे त्याला आणि बऱ्याच गोष्टी आहेत. म्हणजे फक्त जीवनशैली नाही तर आपलं फूड हॅबिट, डाएट वगैरे ह्या गोष्टींमध्ये सुद्धा जेवढं फास्ट ह्याच्यामध्ये आपण इंटेक करतोय त्याच्यामुळे फॅट्स जास्त आपल्या बॉडीला मिळतात. अननेसेसरी आपण कार्ब्स इंटेक करतोय त्याच्यामुळे कुठेतरी म्हणजे मुलींमध्ये आणि यंग एज मध्ये मुली काय करतात की बाहेरचं खाणं जास्त होतं आणि बाकी गोष्टींचा सायकोलॉजिकल फॅक्ट आणि स्ट्रेस विनाकारण जास्त घेतला जातो. त्याच्यामुळे मेन्स्ट्रुअल रिलेटेड प्रॉब्लेम स्टार्ट होतात. आणि मेन रिझन म्हणजे मुलींचं हेच आहे की अननेसेसरी स्ट्रेस अँड अननेसेसरी फूड, याच्यामुळे ह्या गोष्टी वाढतात. आता या रिलेटेडच मी थोडासा प्रश्न विचारते की जसं आयुर्वेद वर जेव्हा ट्रीटमेंट घेतात तेव्हा काही गोष्टींचं आहार त्यांना बंद करावा लागतो किंवा काही आहार खाण्यात ऍड करावा लागतो. तसं योगा थेरपी करताना देखील काही असतं का की म्हणजे कोणतं आहार घेतला पाहिजे किंवा कोणता आहार नाही घेतला पाहिजे? येस, डेफिनेटली. म्हणजे आता जसं मी सांगितलं माझ्याकडे ऑलरेडी पीसीओडी पीसीएसच्या आहेत, सो त्यांना जनरली मी सांगते की तुम्ही ऍटलिस्ट जे आपल्या प्रोसेस्ड फूड आहेत ते अवॉइड करायचंय. शक्यतो पीसीओडीच्या पेशंट्सला आपण म्हणजे दूध किंवा लॅक्टो जे आहेत ज्या रिलेटेड आहेत ते फूड आपण टोटली बंद करायला सांगतो. आणि मोस्टली त्यांच्या डाएटमध्ये सगळ्यात जास्त आपण कार्ब्स नाही पण ऍटलिस्ट जे पचनासाठी सोपे असतील असं त्यांना डाएट आपण सजेस्ट करत असतो. म्हणजे शक्यतो त्यांना डाएटचा पण म्हणजे डायजेशन सिस्टीम पण त्यांची थोडी कमी असते, सो मग त्या गोष्टी त्यांना सांगितल्या तर ते पण बेनिफिशियल आहे. मेन म्हणजे आयुर्वेद सगळा बेस आहे आपला. सो आयुर्वेदसाठी जसे आयुर्वेदिक डॉक्टर सांगतात हे ह्या गोष्टी तुम्हाला पथ्य पाळायच्या ह्या गोष्टी घेतात, तसं योगामध्ये एवढे पथ्य नाहीयेत. पण तुम्ही लाईफस्टाईल थोडीशी जरी चेंज केली, योगा जरी अडॉप्ट केला तरी पण त्या गोष्टी होतात. महिलांनी आता समजा भरपूर महिलांना तुमच्या स्टुडिओला येऊन व्हिजिट करणं शक्य नसतं किंवा काहींची आर्थिक स्थिती नसते किंवा काही प्रॉब्लेम्स असतात घरी की त्यांना धावपळीच्या जीवनात टाइम नाही भेटत. अशा वेळी त्या घरी साध्या सोप्या पद्धतीने काही योगा आहे का की ज्या त्या करू शकतील? आता मोस्टली सगळ्यांना मी सांगत असते की जरी आता क्लासला काही जण येतात आणि तिथे सुद्धा बऱ्याच जणांच्या कधी कधी काही कामांमुळे सुट्ट्या होतात, तर मी सांगते की त्यावेळेस तरी निदान सकाळी आपलं जे रुटीन आहे त्याच्यातून 15 ते 20 मिनिटं जरी तुम्ही काढले ना आणि त्या वेळेमध्ये फक्त आणि फक्त सूर्यनमस्कार करा. एक स्टार्टिंगला तुम्हाला 3 जमतील, 2 जमतील किंवा आणि युट्यूब वरती बऱ्याच गोष्टी अवेलेबल आहेत. म्हणजे मोस्टली सूर्यनमस्कार तरी मुलींनी किंवा महिलांनी केले पाहिजे. ज्यांना अगदीच नीचे काही प्रॉब्लेम असेल ते एक्सेप्शनल आहेत, कारण नीचे इश्यू असल्यामुळे सूर्यनमस्कार करता येत नाहीत. पण बाकीचे जे हेल्दी बॉडी पर्सन्स आहेत किंवा ज्यांना पीसीओडी पीसीएस पण करण्याची खूप इच्छा आहे पण वेळ भेटत नाही, त्यांनी सूर्यनमस्कार फॉलो केलेच पाहिजेत. आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे मलासन. अगेन नी इश्यू नसतील तर मुलींनी पीसीओडी पीसीओएस मेनोपॉझल स्टेट असेल किंवा इव्हन प्रेग्नन्सी मध्ये सुद्धा आपण त्यांना मलासन सारखं आसन त्यांना सांगत असतो. जरी सर्च केलं तरी मलासन लगेच सापडून जाईल. मलासन कसं करतात, एकदम सोपं आणि साधे आसनं आहेत. तर सूर्यनमस्कार इज द बेस्ट की. सूर्यनमस्काराच्या व्यतिरिक्त असं मला वाटत नाही की ज्या गोष्टी आता मी शिकवते प्रॉपरली शिकायचं असेल किंवा प्रॉपरली अडॉप्ट करायचं असेल तर मग तुम्हाला ऑब्व्हियसली यावं लागेल. बट जर नाहीच जमत आहे, सूर्यनमस्कार इज द बेस्ट. मला एक सांगत आहे की पिरियड्स मध्ये महिलांनी योगा केल्या पाहिजे का नाही? कारण भरपूर महिला म्हणतात की नाही पिरियड्स तुला आता आलेले, तू आता नको करू, पिरियड्स केले की मग कर किंवा 5 दिवस तू आराम कर असं म्हटलं जातं महिलांना. खरंच म्हणजे योगा केल्या पाहिजे का नाही केल्या पाहिजे? आता मोस्टली बऱ्याच जणांकडून मी ऐकते ह्या गोष्टी, पण खरं पाहिलं तर पिरियड्स मध्ये योग हा केलाच पाहिजे. म्हणजे बऱ्याच जणांचं असं आहे की नको बाबा ते स्ट्रेसफुल राहतं आणि योगा वगैरे नाही केला पाहिजे. पण फिजिकल ऍक्टिव्हिटी आणि ऍक्टिव्ह राहिल्याने उलट जे मेन्स्ट्रुअल पेन म्हणतो आपण, जे अननेसेसरी पेन होतं, खूप बॅक एक होतं, काय काय स्टमक एक होतं, सो ते निघून जातं. आणि माझ्या समोरच्या गोष्टी म्हणजे मी हँडल करते ऑलरेडी मुलींना, आणि ज्यांचा माइंडसेट होता
की पिरियड्स मध्ये काहीच करायचं नाही, डायरेक्टली हॉट बॅग घ्या, काहीतरी फूड अननेसेसरी प्रोसेस्ड फूड खा आणि झोपून राहा 4-4 दिवस, हे करण्याची काहीच गरज नाहीये. उलट ते न करता तुम्ही फक्त क्लासमध्ये येऊन थोडंफार जे काही पिरियड्स रिलेटेड आसनं आहेत, म्हणजे मी म्हणत नाही जम्पिंग जॅक्स करा किंवा काहीतरी पळा, काहीतरी धावपळीचं असं करा, असं काहीच नाही. एकदम रिलॅक्सिंग आसनं करून सुद्धा देखील आपण म्हणजे पिरियड्स मध्ये ड्युरिंग पिरियड्स तुम्ही योग करू शकता. पण अगदी ज्यांना हेवी ब्लिडिंग आहे किंवा आपण ज्याला म्हणतो की जिथे आपण नाही सस्टेन करू शकत, तो एक दिवस फक्त बाजूला सोडून बाकीचे दिवस तुम्ही करू शकता. मला एक सांगा की ज्या महिला गर्भवती आहे किंवा ज्यांची डिलिव्हरी झाली, अशा महिलांना योगा किती मदत करू शकतो? पोस्ट नटल आणि प्रीनटल आपण त्याला म्हणतो. तर त्या प्रीनटल फेज मध्ये बऱ्याच जण, आता महिलांमध्ये इतकं जागरूकता आलेली आहे की त्यांना असं वाटतं की ज्यावेळेस कन्सीव्ह करायचंय म्हणजे बाळ ठेवायचंय तेव्हापासूनच ते तयारीत असतात की आता आपल्याला योग किंवा जे काही फिजिकल ऍक्टिव्हिटीज असतील ते स्टार्ट करावी, आणि मग कन्सीव्ह करतात. कन्सीव्ह झाल्यानंतर त्यांचा प्रीनेटल योग आपण घेतो आणि तो केला पाहिजे. म्हणजे फर्स्ट सेकंड मंथ मध्ये आपण नाही घेत, म्हणजे आपण ट्रायमस्टर म्हणतो त्याला, त्याच्यामध्ये आपण थोडा एकदम लाईट हे घेतो, काही रिलॅक्सिंग आसन असतात, प्राणायाम असतील, मेडिटेशन असेल, असं घेतो. त्याच्यानंतर सेकंड ट्रायमेस्टर मध्ये वगैरे आपण स्टार्ट करतो योग, म्हणजे 5 ते 6 महिन्यापासून आपण सुरुवात करतो. हार्डली काय काय जण 5व्या महिन्यामध्ये, डॉक्टर पण सांगतात आजकाल की तुम्ही करा, गायनोकॉलॉजिस्ट मोस्टली सांगतात लेडीज मध्ये की तुम्ही, त्यांची जर गर्भाची अवस्था चांगली असेल तर त्यांना सांगतात की तुम्ही योग करा. त्याने काय होतं, स्ट्रेस पण कमी होतो आणि जे फिअर असतं ते पण निघून जातं. कारण की ते निघून गेल्याशिवाय त्यांचं, आपण आता खूप ऐकतो सी सेक्शन्स होत आहेत आणि अननेसेसरी म्हणजे एवढा स्ट्रेसफुल झालंय, तर त्या उलट ज्या बाईला म्हणजे आहे गर्भवती, तिला असं वाटतं की कधी 9 महिने कम्प्लीट होतील, पण ते सुदिंग आणि रिलॅक्सिंग जातात 9 महिने. म्हणजे मी पाहिलेल्या गोष्टी, योगाने त्या महिलांना हो एकदम आराम मिळतो, त्यांना स्ट्रेसफुल वाटतं, म्हणजे स्ट्रेस फ्री वाटतं आणि एकदम रिलॅक्सिंग वाटतं. आणि इव्हन पोस्ट नटल ज्यांना, म्हणजे ज्यांचं सी सेक्शन झालं नाही, नॉर्मल डिलिव्हरी असेल, त्यांना लगेचच आपण 1 महिन्याच्या आरामामध्ये लगेच आपण योग सुरू करू शकतो नॉर्मल. पण ज्यांचं सी सेक्शन झालं त्यांना एक 6 मंथ आपण आराम देतो, कारण टाके असतात त्याच्यामध्ये, करू शकत नाही. म्हणजे 6 महिन्यानंतर 6 महिन्यानंतर येऊ शकतात. मेनोपॉज नंतर महिलांनी त्यांच्या आरोग्याची, म्हणजे शारीरिक असेल, मानसिक असेल, या आरोग्याची कशी काळजी घेतल्या पाहिजे? आता मेनोपॉज नंतरच्या फेज मध्ये जाण्याच्या आधीपासूनच तयारी केली पाहिजे. आता कसं आहे, 39 किंवा 38 मध्येच मेनोपॉजचे स्टार्ट होतात दिसायला सिम्पटम्स, की 3-6 महिन्यांनी सुरुवात होते. तर मग त्याच वेळी जर तुम्ही स्टार्ट केलं योग किंवा त्याच वेळी काही ऍक्टिव्हिटीज सुरुवात केली जे आपल्या मानसिक आजारासाठी खूप, म्हणजे काय आता मेनोपॉझल फेज मध्ये महिलांमध्ये थोडं चिडचिडेपणा येतो, काहीतरी वेगळ्या गोष्टी अडॉप्ट होतात आपल्या बॉडीकडून असं वाटायला लागतं, आणि मग तिथे काहीतरी गरज असते बॉडीला की आपण कोणत्या तरी गोष्टी ज्या आवडतील त्या अडॉप्ट करण्याची. सो मग मला असं वाटतं की मेनोपॉज स्टार्ट होणार आहे आणि आपल्याला कळतं ते 38 मध्ये वगैरे कळायला लागतं की होईल आता सुरुवात. तर मोस्टली 38 पासून सुरुवात करा, म्हणजे अगदीच मेनोपॉज हिट झाल्यानंतर मग जेव्हा मानसिक स्थिती चांगली नसते किंवा मग असं वाटतं आपल्याकडून गोष्टी होत नाहीयेत आता, आणि लेथार्ज होते बॉडी किंवा स्थूलपणा यायला लागतो महिलांमध्ये, आणि मग तेव्हा त्यांना असं वाटतं की नाही आता जाड झाली आहे मी किंवा पोटाचा घेर वाढायला लागला आणि आता करणं गरजेचं आहे. मग ते सुरुवात केल्यानंतर त्यांना तिथेही असं वाटतं की आता पोटाचा घेर वाढलाय आणि आपली बॉडी, म्हणजे लेझीनेस येतो खूप बायकांमध्ये, मग तिथं असं वाटतं की आपल्याकडून काहीच होत नाही. मग ती निगेटिव्ह भावना येण्याच्या आधीच आपण जर मेनोपॉज हिट होणार आहे त्याच्या आधी सुरुवात केली तर मेनोपॉज पण एकदम सुखकर जातो एकदम. आता आपण जर का बघितलं, आता आपण गर्भधारणा, आपलं प्रेग्नेन्सी नंतरच एक बघितलं, आपण मेनोपॉजचं बघितलं. मला एक सांगा आता की ज्या महिला ज्यांचे वय झाले किंवा जास्त एज आहे, अशा महिलांना गुडघ्यांचा त्रास पूर्वी व्हायचा, परंतु आता तसं नाहीये. आपण पाहतो की यंग एजच्या मुली त्या म्हणतात की नाही माझे पायाले दुखतात, माझं गुडघा दुखतोय, कुठं माझं पोट दुखतोय किंवा माझे हात दुखायला लागले, मान दुखायला लागली, कुठं हाडाचा त्रास आहे, कुठं नसांचा त्रास आहे, हे भरपूर त्रास होतात ते. अशा वेळेस तुम्ही काय सुचवताल महिलांना की काय करायला पाहिजे? योग हा आपल्याला दिलेली देणगी आहे. सो मला तरी वाटतं मुलींनी सगळ्यात पहिले जे काही ऍक्टिव्हिटीज करण्याच्या आधी योग समजून घ्यावा,
आणि सुरुवातीच्याच फेजमध्ये म्हणजे आपल्या पॅरेंट्स कडूनच त्यांना ती गोष्ट मिळावी, कारण की आपल्या संस्कृतीमध्ये दिलेलीच आहे, ते आपल्याला देणगीच म्हणावं लागेल. जर योग अडॉप्ट केला मुलींनी किंवा समजून जरी घेतला आणि सुरुवातीपासून 8-9 वर्षापासून जर मुलींनी सुरुवात केली, तसं पाहिलं तर आयडियल एज 12 वर्षापासून सुरुवात होती योगाची, पण आधीपासूनच जर आता मुलींना जर सवय लावली, म्हणजे स्पेसिफिक मुलींना का सांगते, कारण की मुलींना गरज आहे ह्या सगळ्या गोष्टींची, एक स्ट्रेंथ निर्माण होते बॉडीमध्ये, आणि ते त्याच्यामुळे पहिल्यापासूनच जर ती गोष्ट दिली गेली त्यांना, तर मग कुठे पुढे जाऊन नीचे काही असतील इश्यू. आणि खानपान पण चेंज होतं, जसं लाईफस्टाईल तसं खानपान चेंज होणार, जसं खानपान चेंज होणार आपलं तसं जे नी एक आहे, बॉडी एक आहे, हे पण कमी होऊन जाईल. आणि जे आधीच्या बायकांचं कसं होतं, कामं किती करायचे, ते भरपूर कामं होतं, खाणंही त्यांचं तसं होतं आणि हेल्दी खायचं. ते आपल्याला आज बाजरीची भाकरी म्हटलं तरी आपल्या जीवावर येतं खायचं. सो मुलींना हे सगळ्या गोष्टी आपण तर आता म्हणू शकत नाही बाजरीची भाकरीच खा, ज्वारीचीच खा, नाचणीचीच खा. सो पण ते आधीपासूनच त्यांना कळालं की हेल्दी खाण्यानंतर काय बॉडीमध्ये चेंजेस होत आहे, हे जर पॅरेंट्स कडूनच समजलं तर मुलींना कदाचित त्याचा एकदम कदाचित नाही फायदा होईलच. मला एक सांगा की मुलींची स्क्रीन टायमिंग, मुलींचे काय मुलांची पण स्क्रीन टायमिंग वाढली, आजच्या जनरेशनला ते महत्वाचं आहे, कारण कामच त्यांचे स्क्रीनवर सुरू झाले, त्यांनी ते काम नाही केले तर त्यांचं घर नाही चाललं. मग अशा वेळेस त्यांची स्क्रीन टायमिंग वाढतं, त्यांना भरपूर त्याच्याने पण त्रास होतात. त्याविषयी तुमच्याकडे म्हणजे काही सोल्युशन आहे का की ज्या स्क्रीन टायमिंग वर त्यांना जे त्रास होतो त्याच्यावर? स्क्रीन टायमिंग ऑब्व्हियसली सगळ्यांचाच वाढलेला आहे, तुमचा माझा सगळ्यांचाच आहे, कारण की आपल्याला त्याच्याशिवाय आपण डिजिटल ह्याच्यात राहतो, युगामध्ये आपल्याला ते करणं भाग आहे. पण त्याच्यावरती पण सोल्युशन म्हणजे कॉर्पोरेट योग सारखा पण योग आपल्याकडे आलेला आहे, की ज्याच्यामध्ये आपण सिटिंग ज्याच्यावरती बसलोय, चेअरवरती बसलोय, तर तिथे सुद्धा आपण रिलॅक्सिंग करू शकतो. नेक मुवमेंट केली, थोडंफार मागे पुढे केलं, किंवा हातांची मुवमेंट केली, रिस्ट मुवमेंट असेल, शोल्डर मुवमेंट केली, तरी आपला रिलॅक्स वाटतं. 1 hour कंटिन्युअसली जर तुम्ही बघताय म्हणजे कॉम्प्युटरकडे किंवा मोबाईलकडे, तर त्याच्यानंतर एक ऍटलिस्ट 10 मिनिटं किंवा 5 मिनिटं काढा. त्या 5 मिनिटांमध्ये थोडंसं पाय रिलॅक्स करा, नेक मुवमेंट करा, शोल्डर मुवमेंट्स, हे केल्याने काय होतंय की आपल्याला बरं पण वाटतं. पण आपण काय करतो, 1 तास कंटिन्यू बघायचं, 1-2 तास आपल्याला लक्षातही नाही, आणि जेव्हा आपली मान दुखायला लागते तेव्हा आपल्याला असं वाटतं की अरे उठणं गरजेचं आहे. पण तेच जर आधीच आपण जर केलं की नाही, थोडं मधून अधून आपल्याला थोडं रिलॅक्स घेतलं, डोळ्यांना आराम दिला, थोडं आता आपण थंड पट्टी पण ठेवू शकतो. आणि बऱ्याचशा ऑफिसेसमध्ये आता ते देतात टाईम, आता त्यांनाही कळालं की चला आपल्याला वर्कर्स पाहिजेत चांगले क्वालिटीचं काम करणार, तर त्यांना ते मधून अधून सुट्टी देतात. म्हणजे मी तरी बघितलंय 2-1 तरी मधून सुट्ट्या असतात. तर मग त्याच्यामध्ये आपण पाणी मारू शकतो डोळ्यांवरती, थोडे आय मुवमेंट करू शकतो, वर खाली साईड मुवमेंट्स, किंवा डोळे रिलॅक्स बाबा बंद केले थंड पाणी लावून. सो तिथे पण एकदम रिलॅक्सिंग वाटू शकतं. आणि कंटिन्यू कोणीही असं बसत नाही, की कोणी असं म्हणत नाही की तू 9 तास मान तिथंच समोर घेऊन बस, पण आपल्याला ती सवय लागलेली, आपण बसताना असंच बसणार, आपण बसताना मान काढूनच बसणार. तर त्याच्यामुळे हे सगळ्या गोष्टी होतात. बाकी हे असे मुवमेंट्स केल्यानंतर पण रिलॅक्स वाटू शकेल. तर तुम्ही खूप सुंदर अशी माहिती दिली, आणि ही नक्कीच आपल्या प्रेक्षकांना माहिती ही खूप फायद्याची ठरणार आहे. तुम्ही खूप सुंदर माहिती दिली, त्याबद्दल तुमचं धन्यवाद. थँक्यू. आणि पण वेळ झाली इथेच थांबण्याची. भेटूया एका नवदुर्गेसोबत तिचा अनुभव जाणून घेण्यासाठी उद्या. धन्यवाद.